जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली असून केवळ 13 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे। आरोही दीपक बिटलान असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे। आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षकाच्या त्रासामुळे तिने टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। पुढील तपास सुरू असून विद्यार्थिनीने असे पाऊल का उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत। क्या घटना घटी? मुझे स्कूल में से फोन आया था कि बच्चे का आपका ऐसा कर लिए। मैं स्कूल में गया तो मुझे स्कूल में बच्ची मिली नहीं, दीपक हॉस्पिटल में लेके गए थे उसको। दीपक हॉस्पिटल में लेके गए तो डॉक्टर ने बोला थोड़े कम चांसेस है, एक सिविल में ले जाओ। मैं फिर यहाँ पे लेके आया तो यहाँ आने के बाद में बच्चे का डेट बोल दी। क्या परेशानी थी, क्या तकलीफ थी? मुझे कुछ मालूम नहीं है। सीटीएम के स्कूल में जो सर लोग आए उनका कुछ टॉर्चर होगा, बच्चे ने इसलिए कुछ करी होंगे। बच्ची का नाम क्या है? आरोही दीपक बिटलान। कौन सी स्कूल है? सीटीएम के गुजराती विद्यालय। आपका नाम? दीपक अशोक बिटलान। एक मुलगी आहे आरोही दीपक बिडलान, वय 13 वर्ष, ही 8वीची विद्यार्थिनी आहे। राहणारे मस्तगड जालना, 8वी वर्गात शिकणारी आहे। सीटीएम के शाळा जालना येथे ती 8व्या वर्गात शिकत होती। आज सुमारे सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान तिनं शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे, अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्याप्रमाणे दवाखान्यातून, सरकारी दवाखान्यातून आपल्याला MLC प्राप्त झालेली आहे आणि त्याचा एडी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सर्व पोलीस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे, त्याचं कारण काय आहे आणि काय आहे। याच्यासाठी मी 3 टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे। आरोप केला छेडछाडीमुळे झालं आणि शिक्षक म्हणतायत की तसं काही प्रकार नाही। तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही। प्राथमिक दृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही। ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काय सांगतील त्याप्रमाणे आपण त्या दिशेने आपण तपास करूया। कारणाचा शोध घेणं चालू आहे सर। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जालना।